कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनधिकृतरित्या जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील गावागावात अनधिकृत प्रवेश प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक गावात अँटी कोरोना फोर्स कवच स्थापन करून गावात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची चौकशी केल्या जात आहे। कोरोनाला हरवण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्या आवाहनानुसार माहूर तालुक्यातील सायफळ येथे अँटी कोरोना फोर्सचे सदस्य सतर्क आणि दक्षपणे गस्तीचे काम करत आहे। आपल्या गावात बाहेर गावाहून कोणी चोरून लपून येऊ नये, कोरोनाचा संसर्ग कोणालाच होऊ नये अशी दक्षता हे तरुण घेत आहे। अँटी कोरोना फोर्स कवचच्या सदस्यांनी सायफळ गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर चेक नाका लावला आहे। फोर्स मधील पदाधिकारी व सदस्य या नाक्यावर शिफ्टनुसार गस्त घालत असून गावात प्रवेश करणाऱ्यांची चौकशी करून त्यांचे नाव, गाव कुणाकडे आला, कुठून आला, शिवाय आधार कार्ड, ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांक नोंद करत आहे। सर्व एसीएफचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या गांभीर्याने हे काम करत आहे। विशेष म्हणजे तालुक्यातील ही दुसरी अँटी कोरोना फोर्स कवच असून या एसीएफ मध्ये तलाठी बी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, कृषी सहाय्यक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका तसेच तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह इतर मंडळी आपले सामाजिक दायित्व चोखपणे पार पाडत असल्याचं बघून सायफळसह तालुका स्तरावर त्यांचं अभिनंदन केल्या जात आहे। विदर्भ न्यूज करिता वाई बाजार येथून कार्तिक बेहरे व अनवर खिच्ची।